सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही. हा शब्द लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ई केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली. आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. तर बघा लाडक्या बहिणींनो, 4 दिवसात मे महिना संपणार. आपण जर पाहिलं तर आता मे महिना जो आहे तो संपणार आहे, परंतु लाडकींच्या खात्यात 1,500 रुपये कधी जमा होणार? आत्ताच 3,000 रुपये लाडक्या बहिणींना आलेले आहेत. आत्ताच 3,000 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना आलेत की नाही? 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. 3,000 रुपये मिळालेत की नाही तुम्हाला? सरकारने 3,000 रुपये दिलेले आहेत. 3,000 रुपये तुम्हाला आलेत की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. पुन्हा 1,500 रुपये तुम्हाला कधी जमा होतील याची महत्त्वाची माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जात आहे. मे महिन्यातच राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्रित जमा झाले आहेत. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलेले मे महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो जमा झालेत की नाही? 3,000 रुपये कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती समजणार आहे. तुमच्या अडचण पण या ठिकाणी क्लिअर होईल. पुढे बघा, आता मे महिन्याचे 1,500 रुपये कधी जमा होणार याकडे पात्र महिलांच्या नजरा लागलेल्या आहेत. आत्ताच 3,000 रुपये आलेले असताना देखील महिला भगिनींना आता काळजी लागलेली आहे, ती म्हणजे पुढचा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता. मेचे 1,500 रुपये कधी येणार? तर बघा, याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, मे महिना जो आहे तो आता संपणार आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींच्या या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. म्हणजेच मे महिना आता जवळपास संपण्यावर आहे, परंतु अजूनही मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भातची कोणतीही अधिकृत घोषणा जी ती झालेली नाहीये. त्यामुळे राज्यातील महिलांना हा हप्ता कधी मिळणार याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे.
महिलांमध्ये चर्चा ही सुरूच असते. आपण पाहिलं असेल, महिला भगिनी 3,000 रुपयांची चर्चा करत होत्या. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना आलेत. आता महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या चर्चा 1,500 रुपयांबाबत आहेत. मे महिन्याचे पण 1,500 रुपये आले पाहिजेत. मे महिन्याचे पण 1,500 रुपये जमा झाले पाहिजेत. मला आले, तुला आले नाहीत का, अशा चर्चा महिलांच्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे बघा, राज्यातील महिलांना हा हप्ता कधी मिळणार याबद्दल चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत, बघा लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर तुम्हाला तारीख मी आपल्या चॅनलवर सांगतोय, 10 ते 15 तारखेदरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. लक्षात घ्या, 10 ते 15 जून म्हणजे जवळपास आत्ताच आपण पाहिलं तर 10 ते 15 दिवसात पुन्हा तुमच्या अकाउंटला मे महिन्याचा जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती जी ती दिली जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं जाईल की मे महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना माहिती प्रोसेस कशी असते, काय असते. बघा, प्रोसेस होत असताना सुरुवातीला GR निघत असतो. GR निघाल्यानंतर हा GRच्या माध्यमातून जो काही चेक असतो तो चेक महिला व बालविकास विभागाकडे जातो. महिला व बालविकास विभागाकडनं तो बँकेत डिपॉझिट केला जातो. त्याच्यानंतर जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटला यादी पद्धतीने ट्रान्सफर करायला सुरुवात होत असते. अशी सगळी प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी सुरू असते. परंतु लक्षात घ्या, ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला अजून पैसे आलेले नाही आहेत, त्यांच्यासाठी पण खुशखबर आपण पाहणार आहोत. बघा, राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपयांचा हप्ता जमा करते. त्याबाबतचा शासन निर्णय GR आधीच काढण्यात आला होता. त्यानुसार जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळेल अशी माहिती मिळत होती. परंतु राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हा निधी मंजूर करून वर्ग केला जाईल अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. बघा, खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली की पुढची जी काही बैठक असेल, मंत्रिमंडळाची बैठक, तर या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो मंजूर करून वर्ग केला जाईल, म्हणजेच तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. आता तो निधी पाठवला म्हणजे त्याच्या 2 ते 4 दिवसात लगेच तुमच्या अकाउंटला पुन्हा 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला पुन्हा एकदा खुशखबर जी ती मिळून जाणार आहे. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला लगेच सुरुवात होणार आहे. आता बघा, राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत. मे महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. 1,70,00,000 महिला ज्या आहेत त्या आता पडताळणीनंतर पात्र राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 70,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. या अपात्र महिलांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये येणार नाही आहेत. 30 एप्रिलपर्यंत EKYC न झाल्यामुळे राज्यातील जवळपास 70,00,000 महिला अपात्र ठरल्या आहेत. काही महिलांनी EKYC केलीच नाही, तर काही महिला नियमात न बसल्यामुळे अपात्र ठरलेल्या आहेत. परिणामी या सर्व महिलांचा जो मासिक लाभ होता, मंथली लाभ होता, मंथली इन्स्टॉलमेंट जे येत होतं लाडकी बहीण योजनेचं, तर ते आता बंद झालेलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आता बंद करण्यात आला. यांचा कशामुळे, तर लाडकी बहीण योजनेच्या जे निकष आहेत त्या निकषांमध्ये या लाडक्या बहिणी पात्र होत नव्हत्या, म्हणून त्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आता लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.